मित्रांनो नमस्कार. कदम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर ती 50 शेळी पालन मेंढीची जी योजना आहे, जी मुख्यमंत्र्यांची आता योजना काढली, त्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण मराठा ॲग्रो गोट फार्मचे मालक केशव शिवाजीराव जाधव साहेब यांना आपण इथं बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेणार याविषयी की बाबा तुम्हाला काय माहिती, लय लोकांचा समज येतात आहे का नाही, की कोणाचे बाबा गैरसमज असतात की असं केलं असं होईल तसं केलं तसं होईल. तर आम्हाला जरा विस्तृत जानकारी आमच्या बघणाऱ्यांनी तुम्ही तुमच्या जी काय असेल ती सांगा. ओके. नमस्ते. सर्वप्रथम आपल्या बघणाऱ्यांना सुद्धा नमस्ते. तर मित्रांनो, आज कदम साहेबांच्या आग्रहाखातर मी आज आलेलो आहे रहमतपूर आंबेरी या ठिकाणी. कदम ॲग्रो फार्मचा तुम्ही बघू शकत असाल, पाठीमागे त्यांचा सीडचा विस्तृत असा फार्म आहे. ते स्वतःच बियाणं तयार करतात. तर कदम साहेब, आता जी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना आहे ती युवकासाठी अत्यंत चांगली योजना आहे. तर याच्यासाठी म्हणजे गाई गुरांसाठी पण आहे, शेळ्यांसाठी पण आहे, कोंबड्यासाठी पण आहे. पण विशेषतः तुम्ही आता शेळी पालनामध्ये तुमची स्पेशालिटी असल्यामुळे तुम्हाला शेळी पालनाविषयी माहिती सांगतो. तर काय काय विचारू इच्छित आहे म्हणजे मी काय म्हणतोय, या योजनेत एक उद्योजकता शब्द घातलाय त्यांनी मध्ये. म्हणजे बाबा की पहिले कसं होतं की बाबा तुम्हाला अनुदान घ्यायचं, शेळ्या घ्या नंतर घेऊ नका, गायब व्हा. तर आता सरकारने एक उद्योजकता घातली, मग त्याविषयी जरा एक थोडक्यात सांगा. म्हणजे कसं आता हे देवाभाऊंचं सरकार एकदम पारदर्शक कारभार असतो त्यांच्याकडे. पूर्वी कसं व्हायचं, कर्ज योजना असायच्या, लोन काढायचं, दुसऱ्याचे जनावर दाखवायचे. तर आता तसं नाही. जो काही लाभ आहे तो थेट त्या लाभार्थ्याला मिळतोय आणि अनुदान 2 टप्प्यात वाटण्यात येते. म्हणजे 50% अगोदर, 50% नंतर. तर सर्वप्रथम 50 शेळ्या आणि 1 बोकड किंवा 50 मेंढ्या आणि त्याच्यासाठी 1 नर, याच्यासाठी टोटल अनुदान भेटतंय. टोटलची ही स्कीम आहे 11,38,554 रुपयाची. म्हणजे 11,68,000 ही कुणी पण ज्यानं फॉर्म भरला त्यांना सगळ्यांना मिळणार का? त्यात बी कसं आहे? त्यातले 50% पैसे फक्त नॉर्मल जे ओपन लोक आहेत त्यांना मिळणार आणि शेड्यूल कास्ट वाले आहेत त्यांच्यासाठी 75% अनुदान आहे. बरोबर. म्हणजे जी शेड्यूल कास्ट आहे त्यांना जरा जास्त अनुदान आहे. पण जर समजा एखाद्यानं करायचंच म्हटलं तर त्यासाठी काहीतरी अटी बघा म्हणत होती, सौर ऊर्जेचं वगैरे काय, त्यासाठी पैसे मग खर्च अगोदर आपल्याला करायला लागणार. बरोबर आहे. 50% म्हणजे सुरुवातीला शासन काय म्हणतंय, तुम्ही अगोदर शेड बांधून तयार करा आणि त्याच्यानंतर त्यासाठी शेड मध्ये आपण कुटी मशीन वापरणार असतो, जनावर लाईट लागणार, त्याच्यानंतर धुवायसाठी वॉशर वगैरे जे पाहिजे इलेक्ट्रिक वस्तू असतात ते अगोदर तयार करायचं. तर आणि त्याच्यानंतर तुम्हाला 50% पैसे मिळतात आणि 50% पैसे प्राणी घेतल्यानंतर मिळतात. पण पहिले 50% मिळताना तुम्हाला काय काय करायचं ते मी सांगतो. सुरुवातीला लाभार्थ्याची पात्रता आपण समजून सांगूया. लाभार्थी हा भारताचा नागरिक असावा, त्याला स्वतःच्या मालकीची जमीन किंवा जमीन जर नसेल, अल्पभूधारक किंवा भूमिहीन असेल तरी चालतोय, तर त्यानं 5 वर्षाच्या भाडे करारावरती कोणाच तरी जमीन घ्यायची. त्याच्यानंतर त्याचा भाडेपट्टा नोंदणीकृत करायचा आहे. किंवा वन हक्क जर जमीन असेल, काही ठिकाणी फॉरेस्ट खात्याच्या जमीन आहे त्या, पण त्याच्यावरती ब वर्ग म्हणून असतो, तर त्याला हे काय अट लागू नये. ब वर्गाची जमीन असेल तरी सुद्धा चालते. आणि पशुपालनाचे शासकीय नियम, त्या शासकीय ज्याची नोंदणी आहे अशा फार्म कडून, उदाहरणार्थ तुमचा कदम ॲग्रो फार्म आहे तर तुमच्या इथं येऊन, तुमच्या इथं जे असं नाही म्हणत मित्रांनो, तुम्ही कुठूनही ज्यांचं शासकीय रजिस्ट्रेशन आहे अशा फार्म मध्ये जाऊन त्या संस्थेचं प्रमाणपत्र मिळवायचं. किंवा जनावरांचे सरकारी डॉक्टर असतात त्यांच्याकडून तुम्ही 1 वर्षापासून शेळी, मेंढी, गाय, गुरं पाळताय ह्याचं प्रमाणपत्र घ्यायचंय. तर हे झालं तुमची पात्रता. दुसरा विषय साहेब, अनुदानाचे स्वरूप. तर मित्रांनो, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% म्हणजे 5,69,277 रुपये, म्हणजे 5.5 लाख रुपये सर्वसाधारण ओपन वाल्यासाठी मिळत आहेत. आणि अनुसूचित जाती जमातीचा जो प्रवर्ग आहे त्याच्यासाठी 75% अनुदान, म्हणजेच 8,53,913 रुपये. एवढी सबसिडी सरकारनं, म्हणजे घवघवीत हे अनुदान खूप आहे साहेब. एखाद्याचा स्टार्टअप होऊ शकतो. म्हणजे आता सुरुवातीला समजा मी करतोय, समजा माझ्यासारखा एखादा शेतकरी आहे, तर त्यानं स्वतःचे पैसे घालून सुरुवात करायला लागेल का? 50% पर्यंत स्वतःच करायला लागेल. म्हणजे शेड उभं केल्यानंतर 50% पैसे आपल्याला उभं करावं लागेल. ते स्वतःच्या पैशाने उभं करायचं. परत त्याच्यानंतर सोलर घ्यावं लागेल. हो, तो पण किती रुपयाचा असतो अंदाज? सोलरला अंदाजे 1 लाख रुपये खर्च येतो. 3.5 सोलरचं तुम्हाला मी 3 केवीचा सोलर असतोय, त्याला साधारण 1 लाख रुपये लागतात. आणि त्याचा दुसरा फायदा असा आहे, आपण शेड काही जंगलात नेऊन बांधत नाही, आपल्या घराच्या आसपास असते. तर ते 1 लाख रुपये गुंतवल्यानंतर तुमच्या घरात, तुम्ही घरातल्या वीज बिलापासून पण मुक्त होणार आहे. ते चालतं का? ते चालतं. म्हणजे हिटर, फ्रीज, तुमच्या घरातली लाईट ही दिवसा त्याच्यावर चालते. आणि त्याला जर तुम्ही बॅटरी वगैरे, इन्व्हर्टर, बॅटरी वगैरे अटॅच केला तर ती लाईट तुम्ही रात्री सुद्धा वापरू शकता. बरोबर. म्हणजे ही आपल्याला पहिल्यांदा ज्याला करायचंय त्यानं ही करायचं आहे. हो, बरोबर.
परत एक कडवा कुठे घ्यावी लागेल, हा ती 31,000 रुपयाची, बरोबर आहे. ती 1,00,000 आणि ती 30,000, 1,30,000 आणि 2.5 लाखाचं शेड होईल का 2.5 लाखात? हो, नाही, शेड बांधकाम 2 लाखात सुद्धा होईल. 2 लाखात म्हणजे एखाद्याला जर हौसला मोल नसतं तसं एक्स्ट्रा करायचं असेल तर करू शकता. 2 लाखात 1.5 लाखात सुद्धा होऊ शकतं. पण त्याचं इस्टिमेट म्हणजे ते कागदोपत्री बांधल्यानंतर 2 लाख खर्च त्याच्यावर दिसला पाहिजे. म्हणजे त्याचे जीएसटीचे बिल वगैरे द्यावं लागतात तुम्हाला. बरोबर, म्हणजे 2 लाखाचं आपल्याला ती शेड उभं करायचं. आता ही पहिली योजनेच्या अगोदरच झालं आणि मग त्याच्यानंतर तेवढं केल्यानंतर तुम्हाला 50% पैसे म्हणजे 5,69,277 हे ओपन वाल्यासाठी भागिले 2 करायचं, ते अर्धे पैसे तुम्हाला मिळणार. शेळ्या घ्यायच्या हा किंवा मेंढ्या घ्यायच्या, जे काय आपलं असेल ती हो, शेळ्या मेंढ्या घेतल्या त्याचं विमा काढायचं, विमा ती काढायचा, सरकारी बाजाराची पावती लागते कुठनं घेतलं बाजारात हो, आपली कृषी उत्पादन समिती कुठली असो त्यांची बाजाराची पावती आपल्याला आणावीच लागणार. ती महत्वाचं आहे बरं का मित्रांनो, लक्षात घ्या. ही माहिती तुम्हाला फोडून का सांगतोय, म्हणजे असं सोप्या भाषेत सांगतो की लोकांना कळावं. कारण कसं कॉम्प्युटरच्या पुढे बसायचं, कुडू बोलायचं तसलं काय आपल्याला जमत नाही. काय असेल ती डॉक्युमेंटली, कारण आपण बाजारातच फिरणारे माणसं आहे का नाही, बरोबर आहे. त्यामुळे एकदम सविस्तर पाहिजे. आता ही एवढं केल्याच्या नंतर शेड बीड उभं झालं, समजा कडबा कुठे घेतली, घेतलं, त्यानंतर त्या प्रकरणाचा अर्धी अमाऊंट आपल्याला मिळणार. मग त्याचं प्राणी घ्यायचं. ओके. आणि कदम साहेब, आता हे माहिती आपण सांगितली, त्याच्यापूर्वी बघणाऱ्यांना, तुमच्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, आवश्यक कागदपत्र आधी तयार करा आणि नंतर ह्या मार्गाला लागा. बरोबर. हा, सगळ्यात महत्वाचं. तर त्यासाठी काय लागतं, तुम्ही शेतकरी असाल तर 7/12 उतारा, तो कुठे कुणालाही मिळू शकतो ज्याची जमीन असेल. उतारा नसेल, तुम्ही भूमिहीन असाल तर 5 वर्षाचा भाडे पट्टा करार लिगली करायचं. म्हणजे तुमचे जे तालुक्याच्या ठिकाणी जे दुय्यम निबंधक वगैरे असतात तिथं रजिस्ट्रेशन करायचं, भाडेपट्टा. वन हक्क जमीन असेल तर त्यामध्ये इतर अधिकाराची नोंद पाहिजे, किंवा अनुसूचीचे जे म्हणून एक प्रमाणपत्र येतं फॉरेस्ट खात्याचे वगैरे, तर ते मिळवायचे. त्याच्यानंतर पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा हमीपत्र. पशुपालन प्रमाणपत्र म्हणजे एखादे जे फार्म आहेत, जे रजिस्टर, जसा तुमचा फार्म आहे त्याच्याकडे तुम्ही 2, 4, 5 दिवसाची जी कार्यशाळा असते त्याच्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण करायचं आणि त्याचं सर्टिफिकेट घ्यायचं. नसल तर डॉक्टरचं हमीपत्र घ्यावं लागतं, की बाबा काय नाही, ह्या शेतकऱ्याला पाळता येतं असं त्यानं डॉक्टरना लिहून द्यायचं. तर त्याच्यापेक्षा तुम्ही प्रशिक्षण घेतलं तर काय होईल मित्रांनो, ते लिगली चालतं आणि तुम्हाला पण त्याची माहिती होते आणि ते मान्यता प्राप्त असते. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये दिव्यांगासाठी, दिव्यांग बांधवांसाठी 5% अजून एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये. अपंग कुठला असला तरी आपण काय सर्टिफिकेट पाहिजे का? UDID म्हणून एक प्रमाणपत्र असतं, ते प्रमाणपत्र पाहिजे. निवड करताना सुद्धा कास्टच्या नंतर अपंगांना प्राधान्य, त्याच्यानंतर महिलांना, आणि मग राहिले पूर्ण जे भारताचे नागरिक आहेत त्यांना. जर तुम्ही महिला बचत गटाचे सभासद असाल, किंवा कुणाला वाटतं एकट्याला नाही झेपणार, आपण गटानं करू, तर त्या गटाचे तुम्ही सदस्य असल्याचं सदस्यत्व प्रमाणपत्र. त्याच्यानंतर जे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असते ते आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, ते तुम्हाला ग्रामसेवकाकडे भेटून जाईल की हा आमच्या गावचा रहिवासी असेल. आणि पासपोर्ट साईजचे 4 फोटो लागतात, तुम्ही कुठल्याही स्टुडिओ मधून काढतात. ही सगळी डॉक्युमेंट तयार करून मग ह्या कामाला सुरुवात करावी, म्हणजे फॉर्म बिम भरून. आता अगोदर सुरुवात करायची का मंजूर झाल्यावर सुरुवात करावी? मंजूर झाल्यानंतर सुरुवात करा. अगोदर सुरुवात केली तर काय होतं, समजा सरकार काही दिवसासाठी योजना होल्ड ठेवू शकतं. म्हणजे समजा जसे पैसे कमी झाले, काय झाले, तर तुमचं एकदा मंजूर झालं तर ते होल्ड राहत नाही, मंजूर झालेला पैसे येणारच. त्याच्या अगोदर आता तुम्ही जे मला विचारत होता की लाभार्थ्याची निवड व अंमलबजावणी प्रक्रिया कशी आहे, तर मित्रांनो, निवडीसाठी सर्वप्रथम तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा. जे सीएससी सेंटर असतात तिथं फक्त 100 रुपयावरती रुसायचंय. म्हणजे अगोदर तुम्हाला मित्रांनो 100 रुपये घालवून फॉर्म भरा, निवड झाली तर पुढचा प्रक्रिया करा. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर कदम साहेब अर्जाची छाननी होती, म्हणजे जी तुम्ही प्राप्त जी डॉक्युमेंट तुमच्याकडे तुम्हाला मिळालेले आहेत ते दिलेली, त्याची छाननी केली जाते की बाबा बरोबर आहे का. जर एखाद्या फार्म कडून तुम्ही प्रशिक्षणाची हे घेतलं असलं तर तो फार्म नक्की रजिस्टर आहे का, हे सगळं चेक केलं जातं. त्याच्यानंतर यादृच्छिक निवड, म्हणजे लाभार्थी निवड समिती मार्फत यादृच्छिक मध्ये रेंडम पद्धतीने, म्हणजे सोप्या पद्धतीने सांगतो, लोक लकी ड्रॉ पद्धतीने, लकी ड्रॉ नाही म्हणतात, प्रथम जो येईल त्याला प्रथम प्राधान्य. म्हणजे 1 नंबरला मी फॉर्म भरला, 2 नंबरला कदम साहेबांनी भरला, 3 नंबरला यादवाने भरला, तर अगोदर कदमांना मेसेज जाणार की तुमची निवड झाली, तुम्हाला बांधायचंय का. तुम्ही नो म्हणला तर जाधवाचा नंबर येईल. जाधव जर नो म्हणले किंवा जाधवाने बांधल्यानंतर यादवांना भेटणार, यादवानंतर बसल्याला भेटणार. म्हणजे एक सोप्या रॅन्डम पद्धतीने चढत्या उतरत्या क्रमाने, म्हणजे 1 नंबरला ज्यांना भरलाय त्याच्या आधी निवड होणार. त्याच्यानंतर क्लस्टर विभाग, भौगोलिक स्थिती, जिल्हा, नियोजन आराखडा विचारात घेतला जाईल. म्हणजे काय ठिकाणी नक्षलवादी एरिया आहेत, त्या ठिकाणी बऱ्याचशा सरकारी स्कीम देताना म्हणजे विचार केला जातो. मग सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही हा फॉर्म भरत असताना त्या सीएससी सेंटरवाल्याला विचारा की आपला तालुका ह्याच्यात आहे का, बसतोय का.
उदाहरणार्थ आपण सगळे काही सातारा ठिकाणी जिल्ह्यात पाणी जास्त असते, पाणी जास्त असतो, पूर येतो, पूर्वी भागात काही ठिकाणी नक्षली एरिया असतो, नक्षली किंवा काही ठिकाणी वनांसाठी राखीव म्हणजे अभयारण्य टाईप ठेवलेलं असते, तर तिथं ते नाही. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादी, अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे प्रतीक्षेत राहावं लागतं. म्हणजे सरकार काय म्हणते, जर आपल्याकडे 1000 फॉर्म आलेत आणि आपण 100 लोकांना अनुदान देणं एवढे पैसे तिजोरीत साईडला काढलेत, तर 100 जेवढी लोक आहेत का नाही त्यांचेच फक्त फॉर्म अगोदर सुरुवातीला पास केले जातात, बरोबर. आणि त्याच्यानंतर रेंडम पद्धतीने दुसऱ्याचे केले जातात. आणि मला काय वाटतं सर जाधव साहेब, ही योजना आहे आता ही तुमची, या योजनेत मला वाटतं जास्तीत जास्त लोकांना लाभ भेटेल, कारण ह्याचं जेवढं ऍक्सेस आहे ती करा ती करा, माणसं काय फ्री मध्ये घ्यायला सगळ्यात पहिली पोहोचते तिथं, बरोबर आहे ना. तर ह्याच्यात कसं गुंतवायचे, त्यामुळे मला वाटतं नंबर येऊ शकतो. ज्याला ऍक्च्युअली उद्योजक बनायचे आहे, छोटा मोठा का होईना उद्योजक बनायचे आहे, त्यानं केलं तरी जमल आहे का नाही. आता इथून मागचे जे सरकार होते ते कसे करत होते, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार, त्याचा मेहुणा, बगल बच्चे, म्हणजे पाहुणा रावळा, किंवा जो राजकारणात आहे त्यांचीच कामं व्हायची. गोरगरीब सर्वसामान्य ज्याला खरंच शेळे पाळतोय आणि त्याला अनुदानाची गरज आहे तशाला मिळत नव्हती. मिळायचं कुणाला, ज्याचा मेहुणा चांगल्या नोकरीला आहे पण अनुदान लाटायचंय, अशा लोकांना ते मिळत होतं. तर ह्या देवाभाऊच्या सरकारने हे अत्यंत क्लिअर ठेवलंय की सरकारी पैसा आहे हा वाया न घालवता खरंच ज्यांना गरज आहे त्यांना ते दिलं जातंय. बरोबर. अजून काय साहेब विचारू इच्छिता तुम्ही? अजून आता शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला, की आता समजा ही योजनेची सुरुवात करायची, सगळं करायचं म्हटलं, ती प्रशिक्षण हे झालं, समजा A to Z गोष्टी आपण केल्या, आणि तुम्ही म्हणताय तसं पास झाल्याच्या नंतर आपण सुरुवात करू. मग शेळ्या घेताना मग शेळ्या पण कशा घ्यायच्या क्वालिटीच्या वेळेस त्यात? शेळ्या घेताना मित्रांनो, शेळ्या ह्या शक्यतो आपल्या भागातल्या असाव्यात. आता बऱ्याचशा जाहिराती शेतकऱ्यांना बऱ्याच लोकांनी मातीत घालण्याचं काम केलंय, म्हणजे जसे यशोगाथा शेळ्या पालनातून करोडोचे काम आहे. तुम्ही नाही सांगत तसं, तुम्ही ग्राउंड लेवलला जाता, बाजारात जाता, म्हणजे तुम्हाला नाही म्हणत. काही जण म्हणतात शेळ्या पालनातून लाखोचे काम आहे. काही जण काय करतात, त्याच्याकडे अगोदरच बांगला असतो आणि एक नावासाठी म्हणणार अमुक अमुक नावाचा मी मेंढी विकली आणि त्याच्या पैशातून हे बांगला बांधला. मेंढीच्या पैशातून बांगला होतो पण त्याला स्ट्रगल करावं लागतं, पण 1-2 पाळून काय ते होत नाही. तर आपण बाजारात आपण दोघं असताना विचारलंय बऱ्याच लोकांबाबत, तुम्ही या शेळी पालनात काय केलंय? विहीर खांदू शकतो माणूस, पोराबाळांची लग्न करू शकतो, 2-4 एकर जमीन घेऊ शकतो. तर आता ही आपली ज्या लोकांना करायच्या त्यांच्यासाठी अतिशय चांगली योजना आहे, त्याचा याने लाभ घेतला पाहिजे. आणि मला नाही वाटत की पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर कुठली अडचण राहिली काहीच नाही, याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं. आणि वेळोवेळी जिल्हा पशुधन अधिकारी, तालुका पशुधन अधिकारी हे याच्याविषयी माहिती प्रसारित करतच असतात. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एजंट लोकांपासून शेतकऱ्यांनी सावध राहायला पाहिजे. बरेच जण आता जो तो उठतोय, जाहिरात टाकतोय की आमच्याकडे प्रमाणपत्र मिळेल, आमच्याकडे अमकं मिळेल, पण त्याच्या पलीकडे ते शेतकऱ्याला काय सांगायला तयार नाहीत. म्हणजे 5,000-10,000 रुपये अशी यांची फी आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना सुरक्षित राहावा, शेतकरी त्याचे पैसे वाया जाऊ नयेत म्हणून आज कदम सरांनी मला इथं बोलवलं. मी इथपर्यंत आलो आणि तुम्हाला ही विस्तृत माहिती देतोय. आणि कदम सर, तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम चांगलं करताय, तुमचं देवकार्य आहे, म्हणून आमची टीम तुम्हाला ज्या ज्या वेळेस या माहिती लागल आपण वेळोवेळी हे प्रसारित करत राहू, म्हणजे समजा चेंजेस काय झाले तरी. बरोबर. चला, धन्यवाद सर, तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा आमच्यातर्फे. ओके, धन्यवाद. आणि मित्रांनो, हे कदम साहेब बिचारे पूर्ण महाराष्ट्रभर स्वतःचं तेल, डिझेल, पेट्रोल टाकून, स्वतःचे पैसे खर्च करून, पाऊस ऊन वाऱ्याची तमा न करता हे कदम साहेब पूर्ण महाराष्ट्रात फिरतात. तुम्ही त्यांचे नुसते व्हिडिओ बघून स्क्रॉल करून पुढे जात जाऊ नका. एखादी लाईक मारा, एखादा कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपला शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तो टिकावा म्हणून कदम साहेबांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. तर त्यासाठी यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्याबरोबरच तुम्ही बघू शकत असाल हातगा, शेवरी, तुती, असं बरेच जण काय करतात, कुणाकडून तरी घ्यायचं आणि ते दुसऱ्याला चिटवायचं. असं नसताना त्यांच्या 5 एकर वरती यांचा स्वतःचा इथं रहमतपूरमध्ये प्लॉट आहे, तिथं ते स्वतः बियाणं तयार करतात आणि त्याच्यानंतर ते विक्री करतात. जर कुणाला चारा बियाणाची लागवड वगैरे करायची असेल तर तुम्ही कदम सराशी नक्कीच संपर्क करू शकता. धन्यवाद सर, बरं वाटलं तुमच्या स्टुडिओ